स्ट्राइक केला सचिन. पहिल्याच बॉलवरती एक चांगलं ड्राईव्ह केलं गेलंय. क्या बात है. नाम में ही सचिन है, द गॉड ऑफ क्रिकेट. भाई सचिन नाव ठेवलं ते सचिन सारखी कामगिरी पण करावी लागेल. काय बॅटिंग केली गेली आहे. क्लासिकल ड्राईव्ह केलं सचिनने. टर्मिनेटर टीम टर्मिनेटर अजून एक कल्याणचा संघ आहे. ईस्ट वेस्ट एक संघ तर क्वालिफाय झालाय. या बॉलवर बॅटची एज घेतली गेली आहे. मागे प्रवीण चव्हाण आहेत. चंद्रकांत चौधरी भाऊ पण इन ऍक्शन मध्ये. संदीप वावडेकर पण आहेत इन ऍक्शन मध्ये. कुणाल हेद्रे आहेत. सॅम्युअल आहे. यामध्ये करण्याचा प्रयत्न केला गेला. सॅम्युअल तिकडे आहेत. एक सिंगल मात्र तिकडे पुढे जाईल. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली जरूर, बट तिकडे रन कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. रन झाले आतापर्यंत. या बॉलवर देखील ड्राईव्ह केले गेले. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल. वन बाउन्स. 4 रन. सचिनच्या बॅटमधून प्रॉपर टाइम केलं गेलं. एक चांगला गॅप मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला. तिकडे मात्र 4 रन साठी वाईट चौकार. सो टर्मिनेटर कल्याण टीमने पण पकड निर्माण केली आहे. RM रेम्बो संघ कुठेतरी संकटामध्ये आहे, बट सनी धोत्रेला कुठेतरी जोडी होणं गरजेचं आहे. मॅच बनवावी लागेल त्यांच्या विरुद्ध टर्मिनेटर कल्याण. चौथा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. चौथी रात्र. उद्या देखील फायनल असणार आहे. उद्या इकडे वेगळाच घमासान असणार आहे बॉलिंगसाठी. सनी या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे थांबवला. सनीने कमबॅक केलं. डॉट बॉल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आहेत मितेश. खूप चांगली फिल्डिंग पाहायला गेली मितेश यांच्या माध्यमातून आणि खूप चांगला बॉल तिकडे आतमध्ये ठेवला गेला. सो रन सिंगल मेल. पहिली ओव्हर संपल्याने रन झाले आतापर्यंत 11 धावा झाल्या धावफलकावरती. चांगली सुरुवात केली टीम टर्मिनेटर कल्याण. बॉलिंगसाठी चंद्रकांत चौधरी भाऊ हे नाव देखील गेले कित्येक वर्ष आपण ऐकलंय. भाऊ आणि खूप चांगली म्हणजे जम्बो असेल, त्यानंतर विक्रोळी पार्कसाईडचे खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट आणि नेहमीच ग्राउंडवर एन्जॉय करतात क्रिकेट. श्री गणेश असेल, अशा अनेक टीमसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले चंद्रकांत चौधरी भाऊ. पहिल्याच बॉलवरती मात्र इकडे चांगला स्ट्रोक खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे डीप मध्ये. सचिन सावंत तिकडे होते. या बॉलवर पण थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सनी धोत्रे तिकडे होते. थोडे स्किट झाले. आणि रन 13 या धावसंख्येवर झाले. टर्मिनेटर कल्याण टीमने चांगलं स्टार्ट केलंय. RM रेम्बो संघाने टॉस जिंकला. पहिला फिल्डिंग करण्याचा
डिसिजन घेतला गेला. उद्या सुपर संडे आहे, सो संडे फंडे चांगली मॅच उद्या पण पाहायला मिळतील. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली. स्ट्राईकला प्रवीणने हिट लगावलाय, पण आमचे के नॉट आउट. आमच्या अंपायर तिकडे 5 ओव्हरची मॅच आहे. बघूयात 5 ओव्हरमध्ये किती टार्गेट उभं करेल टीम टर्मिनेटर कल्याण. विथ द स्पिन क्षेत्ररक्षक तिकडे अमित तिकडे होते. चांगली पिचिंग पाहिली गेली. भाऊ यांच्या माध्यमातून थांबवलं तिकडे बॅटला आणि डॉट बॉल. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पॉइंट बॉल ट्रॅव्हल होतोय तिकडे. मितेश शिंदेने काय बॉलरला गेला अफलातून फिल्डिंग. क्या बात आहे, हे माझं होम ग्राउंड आहे, सो मला माहिती आहे बॉल कसा ट्रॅव्हल होईल. आणि म्हणजे त्यांना माहिती होतं की बॉल इकडून आतमध्ये पण येऊ शकतो, त्यामुळे आपल्या ग्राउंडवर खेळण्याची ही एक बेनिफिट असतो की आपल्या ग्राउंडवर माहिती आहे की बॉल कसा ट्रॅव्हल होईल. कॅरमला जशी सोंगटी मारतो तसा बॉल पण आतमध्ये आला आणि बट मितेश शिंदेने बॉल आतमध्ये ढकलला. सो वेल स्टॉप. अजूनही क्रिकेट पण फॉलो करतात. भाऊचा एक चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला सचिनने पण प्रॉपर बॅटिंग केली. सो मितेशने पण तेवढीच चांगली फिल्डिंग. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर संदीप वावडेकर चांगले खेळाडू आहेत, त्यांनी पण खूप क्रिकेट गाजवलं. पहिलाच बॉल अगदी चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. माहिती त्यांनी की भाई रुको जरा, सबर करो. या बॉलवर पण वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 एक्स्ट्रा रन्स मात्र स्कोर तिकडे 19 रन झाली त्या फलकावरती 19. एक बेनिफिट आहे टर्मिनेटर कल्याणचं विकेट त्यांच्या हातामध्ये. विकी आणि सचिन खूप चांगली कामगिरी आहे. स्ट्राईक एंडला बॅटर विकी. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे बाउन्स होतोय. जम्प केलं तिकडे मितेशने. रन सिंगल मिळेल. एक रन खूप महत्वाचा असणार आहे. बॅटिंग लाईन एक चांगली RM रेम्बोची पण आहे, त्यामुळे टर्मिनेटर कल्याणला मात्र एक फाईट टार्गेट उभं करणं गरजेचं आहे. यावर थांबवला. ओल्ड इज गोल्ड. पुराना चावल आहे भाई. जसं जुन्या तांदळाला भाव आहे तसा संदीप वावडेकरला मुंबईत खूप वर्ष क्रिकेट त्यांनी पण खेळलं, बट तेव्हा युट्यूब नव्हतं, सो त्यांच्या मॅचेस आम्हाला बघायला मिळाला नाही. बट आता नाव त्यांचं ऐकलं आणि खूप मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा, मग नवाकाळ अशा अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा देखील गाजवल्यात. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक पाहिला गेला, बट तेवढी चांगली फिल्डिंग मितेश शिंदे. हर्षल वापीकर फिल्डिंग बघत असेल तर मला असं वाटतं मितेश शिंदे खूप चांगली फिल्डिंग करतात आणि अजून खुल्या गटामध्ये खेळू शकतात. या बॉलवर देखील पुन्हा एकदा कमबॅक केला गेलाय आणि संदीप यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक. पहिले 2 बॉल एक्स्ट्रा आले, बट त्यानंतर 4 दिवस त्यांनी अंपायरिंग पण केली आहे. सो
या ग्राउंडचा त्यांना चांगलाच आढावा आहे. 21 रन झाले. या बॉलवर मात्र बीट केला गेला. एक चांगला बॉल पाहिला गेला संदीप यांच्या माध्यमातून. ओल्ड इज गोल्ड. काय बॉल केली गेली आहे. संदीप यांची बॉलिंग आवडली एकदा टाळ्या वाजवायच्यात. पहा आपल्याच वडाळीचे खेळाडू आहेत आणि आपल्याच परिसरातील खेळाडू असतो आपल्या ग्राउंडवर खेळतात. संदीप पावडेकर. ओल्ड इज गोल्ड. चांगला बॉल आणि दांडी उडवली आहे. बॅटर विकी मैदानाच्या बाहेर जाईल. न्यू बॅटर प्रनिश. 21 रन झालेत. एक विकेट मिळवली गेली. पहा सुरुवातीला रन्स आले पण चांगलं कमबॅक केलं. दुसरीवर चंद्रकांत भाऊ यांनी पण खूप चांगली टाकली. 1 to go. परफेक्ट बॉलिंग. अफलातून बॉलिंग. प्रज्ञेश शिंदे पदीधर मॅच बघत असेल तर बोलतील उद्या एक बॉलर थोडा खुल्या गटात चान्स होता. सो इकडे खेळायला पाहिजे होते. गुड बॉलिंग. 21 रन आणि 1 विकेट. 3 ओव्हर संपल्यात. 2 एक्स्ट्रा टाकले ते मिळून फक्त 4 रन खर्च करत असताना एक महत्वाची विकेट मिळवली गेली आहे. संदीप वावडेकर. टीम मीटिंग केली जाते. सो बॉलिंगसाठी आपण पुन्हा एकदा सनी धोत्रे यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. प्रवीण चव्हाण. अनुभव खूप सारा या ग्राउंड वरती. जम्बो देखील ओळखले जातात. फिल्डिंग थोडी सजवतात. स्ट्राइक एंडला बॅटर सचिन. सचिन हे नाव कुठेतरी आता मात्र संकटामध्ये कारण की विकेट गेल्या तर मात्र त्याला देखील परफॉर्मन्स दाखवावा लागेल. चांगले बॅटर चांगले सेट झालेत. 11 बॉलमध्ये 15 रन केलेत. या बॉलवर सनीच्या माध्यमातून देखील चुकी होती. खूपच बाहेर बॉल. यामध्ये देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. अमित तिकडे होते. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आला. एक चांगला बॉल. इथे नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे आणि बॅट आउट. खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली. धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला सनी धोत्रे यांचा आणि नॉन स्ट्राइक एंडला बॅटर प्रणेश यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. गुड बॉल. RM रेम्बो संघाने पण कमबॅक केलं. बघता बघता कल्याण संघाला कुठेतरी थांबवलं. बॅटिंगसाठी न्यू बॅटर दिनेश. या मॅच नंतर ओमकार मलाड आणि टीम श्री गणेश गोवंडी इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी यायचंय. श्री गणेश गोवंडी आणि टीम ओमकार मलाड जशी इनिंग संपेल तसा टॉस साठी या. या बॉलवर देखील जम्प केलं गेलं.
या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली. तिकडे आपण पाहिलं तर थोडी मिसफिल्ड. मोये सनी मात्र थोडे लेझी आहेत. प्रवीण चव्हाण, सनी धोत्रे, जावेदची पण मला आठवण येईल. जावेद ही स्टारकास्ट नेहमीच इकडे खेळताना पाहिली गेली एकत्र जम्बो टीम साठी. आज जावेद नाही पण वायकट्टा जावेदने देखील खूप वर्ष चांगलं क्रिकेट खेळलं जम्बो टीम साठी पण. ब्लू स्टार या बॉलवर देखील आणि तिकडेच क्या बात आहे प्रवीण चव्हाण. सकाळी जम्बो टीम अशीच मला असं वाटतं एक बॉल एकला तिकडे प्रवीण चव्हाण असते तर बॉल त्यांनी अडवला असता. सो मॅच शेवटचा बॉल आहे 24 रन 2 विकेट. या बॉलवर स्टेप आउट झाले मागे. अंपायर डिसिजन कळवतील. व्हाईट बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत संदीप स्वतः होते. गुड बॉलिंग सनी, चांगली ओव्हर टाकली. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये थोडा स्कोर आला होता पण 2 ओव्हरमध्ये 16 रन खर्च केले आणि पहिल्या ओव्हरचे पण स्कोर तरी कव्हर केले. गुड बॉलिंग सनी धोत्रे, चांगला स्पेल टाकला. पहिल्या इनिंगचा आपण पाहतो 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 विकेट 26 रनवरती टीम टर्मिनेटर. बॉलिंग साठी सॅम्युअल चेंबूर टिळकनगरचे खेळाडू आहेत. सव्वीस रन 2 विकेट. शेवटचे 6 बॉल सॅम्युअल चेंबूर टिळकनगरचे खेळाडू आहेत. ओरम क्रिकेट पण खूप छान खेळतात आणि या ग्राउंडवर खूप चांगल्या संघासाठी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलंय. मग खुल्या गटात पण खूप चांगलं क्रिकेट ते खेळलेत. शेवटचे 6 बॉल. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. RM रेम्बो प्लीज विनंती करेल थोडं फास्ट खेळा मित्रांनो. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे डीप मध्ये. एक सिंगल मिळेल. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे सो इकडे रन करणं गरजेचं आहे. टीम टर्मिनेटर कल्याण. सचिनला देखील आता मात्र बॅट ओपन करणं गरजेचं आहे. फाईट मॅच आहे. RM रेम्बो त्यांच्या विरुद्ध टर्मिनेटर कल्याण. स्ट्राईक केला बॅटर दिनेश. चांगला फटका पाहिला गेला. दिनेशने देऊन टाकला 4 रनसाठी. वाय चषक चौकार. कडक प्रॉपर टायमिंग केलं दिनेशने. विथ द स्पिन एक चांगला फुटवर्क
गॅप मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल केला 4 रनसाठी. टर्मिनेटर कल्याण पण मॅच सोडणार नाहीये. $32. बत्तीस रन झाली धावफलकावरती. 2 विकेट गेलेत. या बॉलवर देखील बॅटची गेली मागे संदीप आहेत आणि एक सिंगल रन. या बॉलवर पण टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील आपण पहिल्यांदा 4 मिळतील. सचिनने देखील बॅट ओपन गेली आहे. सचिन तो शेवटपर्यंत खेळतोय बट समाधानकारक बॅटिंग झाली पाहिजे. वेल बॅटिंग सचिन खूप चांगलं टचअप दिलं आणि ह्या बाउंड्रीने मात्र स्कोर पुन्हा एकदा 37. 1 to go. टीम ओमकार आणि श्री गणेश गोवंडी आपण तयार राहा टॉस साठी. लवकर टॉस साठी यायचंय. जशी इनिंग संपेल तसं प्लीज. टीम ओमकार मालन आणि श्री गणेश गोवंडी. आणि या बॉलवर संदीप यांनी अखेर विकेट गेली. 37 झालंय. 38चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता RM रेम्बो. चला टॉस साठी या प्लीज. ओमकार मालाड कॅप्टन आणि टीम श्री गणेश गोवंडी. सो टॉस करूयात. श्री गणेश गोवंडी पण चांगला बॉलिंग अटॅक बॅटिंग घेऊन ते पण तयार आहेत आणि ओमकार मालाड टीम पण तयार आहे. सो दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि एक महत्वाच्या मॅचचा टॉस आमचे मान्यवर नंदकुशल मात्र टॉस केला जाईल. एका साईडला बॅट आहे एका साईडला बॉल आहे. सो त्यांनी 4 दिवस टुर्नामेंट बघितली त्यांना माहिती आहे काय बॅट आहे बॉल आहे. सो ओमकार मला कॉल करेल. बॉल आणि टॉस जिंकलाय. ओमकार मला गेले कित्येक वर्ष नाव बघितलं. टॉस कंडिशन काय असेल आणि वाय कट्टा आज अबाव 40 खेळताय. आम्ही पहिले बॅटिंग घेऊ आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगलं आयोजन केलं आहे. त्यात नो डाऊट आहे कारण गेल्या 3 दिवस आम्ही ऑनलाईन बघतोय मॅच आणि त्याचा आनंद घेतोय. पण आज प्रत्यक्ष खेळायला मिळतंय त्याचा आनंद आहे आणि त्यामध्ये तुझं समालोचन म्हणजे एकदम उत्कृष्ट आहे. जरा थोडा टाळा आपल्या हवासाठी. थँक्यू सो मच सर. आणि असंच तुम्ही पण 100% द्या. त्यानंतर आमच्यासोबत श्री गणेश गोवंडी आहे. खूप चांगला अटॅक त्यांचा पण आहे. सो जो चांगला खेळ तो जिंकेल. सो बॉलिंग करण्याची जबाबदारी आली आहे आणि हा खेळ खेळत असताना वाय कट्टा आज कसं वाय कट्टाचा एक क्लासच वेगळा आहे. सो जर ऐकेल. नाही खरंच ही खूप मोठी टुर्नामेंट आहे. आम्ही लहानपणापासून खेळलोच आहे इथे. पहिला डबल बॉक्स व्हायची आणि आता ओपनमध्ये चालते. प्रयत्न तर आमचे भरपूर आहेत. गेल्या वर्षी पण आमचं थोडंसं बॅड लक प्रमाणे आम्ही हरलेलो आहे. यावेळी पूर्ण प्रयत्न एफर्ट आमचे टाकू आम्ही. नक्कीच गेल्या वर्षी चुका कुठेतरी सुधारावू आणि खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत या मॅचसाठी. थँक्यू.
बॅटिंगसाठी प्रवीण चव्हाण, स्ट्राईक एंडला जम्बो या नावांसाठी खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळलं जम्बो संघासाठी. त्यांच्या सोबतीला अमित चांगलं क्रिकेट खेळत असताना खो खो पण एक चांगल्या लेवलला अमितजी खेळलेत. सो नॅशनल प्लेयर आहेत खो खोचे, त्यामुळे अजूनही क्रिकेट खेळतात आणि अजूनही स्पोर्ट्स वरती त्याचे टीम आहे. बघा तुम्ही फिट का आहात तर तुमच्या स्पोर्ट्समुळे. अजूनही क्रिकेट जे खेळतात तो फिट आहेत, त्यांना आवड आहे. सकाळी वॉकिंग, त्यानंतर रनिंग. सोबत मॅचच्या दिशेने टार्गेट आहे 38चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम RM रेम्बो. रेम्बो के साथ है जम्बो. साठी पहिलीच ओव्हर घेऊन दिनेश. पहिला बॉल करण्याचा प्रयत्न केला गेला, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, सिंगल रन. पहिली ओव्हर पॉवर प्ले, त्यामुळे 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला गॅप शोधायचे आहेत. लास्ट इयर पण अमित यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. सो तशी एक इनिंग आता करावी लागेल. टार्गेट तर मात्र बरोबर आहे. सो त्या टार्गेटला तुम्हाला एक सेन्सिबल बॅटिंग खूप गरजेची आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, चांगला बॉल तिकडे अडवला. या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला. तिकडे उलटी कॅच पकडणं थोडं डिफिकल्ट होतं, बट छान त्यांनी प्रयत्न केले. गुड ट्राय, छान, बट थोडं डिफिकल्ट आहे ही कॅच पकडणं. थोडं रवींद्र जडेजा अशा कॅच खूप कलेक्ट चांगला करतो. सो उलटी कॅच पकडणं थोडं डिफिकल्ट असतं, बट छान त्यांनी प्रयत्न केले. 2 रन पॉलिसीसाठी दिनेश. टार्गेट आहे 38चं. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, सिंगल रन मिळेल. स्ट्राईक एंडला प्रवीण चव्हाण. या बॉलवर स्टेप आउट प्रवीण चव्हाण यांच्या बॅटमधून चांगला फटका, पण तिकडे सिंगल रन मिळेल का? आणि फेकी थोडी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली दिनेशच्या माध्यमातून, त्यामुळे रन मिळेल. थोड्या वेळासाठी यस नो घडलं होतं, बट शेवटी रन कंप्लीट केली गेली. 4 रन झालेत. वन टू गो. 34 रनची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. टार्गेट आहे वाय चषक आपण पाहतोय. या बॉलवर नो बॉल, आणि तिकडे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल बॉलरला. दिनेश चुकी होतीये. सो एक बॉल खूप इम्पॉर्टंट आहे, आणि रेम्बो संघासाठी पण हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की पॉवर प्लेचा हा बॉल आहे. सो या बॉलवर बोनस पण मिळू शकतो. या बॉलवर बॅट फिरवली गेली, बट संपर्क झाला नाही. गुड बॉलिंग दिनेश, चांगली बॉलिंग टाकली. एक एक्स्ट्रा आला, बट फक्त 5 रन खर्च केले गेलेत, आणि 24 बॉल मध्ये आता जिंकण्याकरिता 33 रनची गरज आहे. 24 बॉल 33.
तुषार शिंदेवरती खूप प्रेशर आहे. ते पण ही मॅच अगदी जवळून एन्जॉय करतात. बट तुषार, ओमकार, मी जेव्हा जेव्हा रेमोची मॅच बघितली आहे तेव्हा हे नेहमीच जम्बो टीमच्या मागे राहिलेत. सो मुंबईत अगदी रेमो टीम अजूनही खेळते. तेव्हा तुषार शिंदे आणि ओमकार असतातच असतात. 24 बॉल मध्ये 33 रनची गरज आहे. थोडं फास्ट खेळा प्लीज. कल्याण टीम, टर्मिनेटर कल्याण. बॉलिंगसाठी प्रसाद एक चांगले लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. लेदर बॉल क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. ओव्हरआर्म क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. प्रसाद 24 बॉल मध्ये 33 रनची गरज आहे. चला थोड़ा फास्ट करा कल्याण टीम. जल्दी करो भाई, सुबह पनवेल निकलना है. सो थोड़ा फास्ट खेळा मित्रांनो. प्रत्येक बॉल नंतर घेऊ नका. प्रसादजी प्लीज थोडं प्रत्येक बॉल नंतर तुम्ही एवढा वेळ घेऊ नका, कारण की उद्याचा पण शेड्यूल थोडं लवकर आहे. त्यामुळे थोडं फास्ट खेळा. बॉलिंगसाठी प्रसाद, स्ट्राइक एंडला बॅटर प्रवीण चव्हाण. पहिल्याच बॉलवर फुटवर्कचं चांगलं होतं, पण बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाही. त्यामुळे तिकडे आपण पाहिलं तर रन सिंगल मिळेल, पण सॅटिस्फाय नाही आहेत प्रवीण स्वतःवरती. 6 रन. या बॉलवर खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे व्हाईट बॉल. 1 रनने मात्र तिकडे आपल्या पुढे जाईल. स्कोर झाला तर 7 धावा झाल्यात. 31 धावांची गरज मॅच जिंकण्याकरिता टीम RM रेम्बो. या बॉल समोर खेळले गेलेत. कॅच ड्रॉप होतीये. चुकीला माफी नाहीये. बाबूकडून झाली चुकी. एक कॅच तुम्हाला खूप काही सांगून जाते. सूर्यकुमार यादवची कॅच संपूर्ण जगाने पाहिली. त्या कॅचमुळे भारताकडे वर्ल्ड कप आलं. सूर्यकुमार यादव देखील व्हिडिओ कॉलवरती शुभेच्छा दिल्या आपल्या टुर्नामेंटला. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहेत. सो चान्स घेतला नाहीये तिकडे. रन झालेत 9. या बॉलवर मात्र पंचांनी दंडित केला गेला. पाहूयात बाहेरून कोणी कॉल देऊ नका मित्रांनो. थोडे फिल्डर मित्रांनो, बाहेरून कोणी कॉल देऊ नका, नाहीतर वडाळ आहे. हो, या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि स्ट्राइकला चान्स होता. पाहूयात प्रसाद पण मॅच सोडत. गुड बॉलिंग. प्रसादने थांबून ठेवलंय. कुठल्याही प्रकारे मोठा स्ट्रोक येत नाहीये. सो प्रसाद पण चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतात. रन झालेत 11. 1 to go. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. खूप चांगला फटका अमितच्या बॅटमधून, म्हणजे प्रॉपर टायमिंग करतायत. सो पहिल्या 12 बॉल मध्ये 12 रन तर आलेत. समीकरण आता आपण थोडं त्यांना पाहिलं गेलं. 18 चेंडू मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 26 रनची गरज आहे. 18-26.
18 बॉल 26 रनची गरज आहे. बॉलर नेम शान. बॉलिंगसाठी चांद. चांद नजर आया. सो चांद को अभी बॉलिंग डालना पड़ेगा भाई लोग, और ये रात को मैच अपने जिताने के लिए चांद का परफॉर्मेंस बहुत इंपॉर्टेंट है. हमारे सुशांत मोरे भी यहाँ पर फोटो क्लिक कर रहे. मुंबई क्रिकेट बॉलिंग के लिए चांद. या बॉलवर टॅप केलं गेलंय. नॉन स्ट्राइकिंगला चान्स होता, स्ट्राइकिंगला पण चान्स आहे. निलेशने चांगला बॉल तिकडे अडवला गेला. सो आता मॅच अजूनही क्लोज होती आहे. अमितला थोडी मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. स्कोर करावा लागेल, मॅच वरती बनवावी लागेल. सो चला लवकर प्लीज, थोडं लवकर फास्ट खेळा. 18 रन झाले धावफलकावरती. या बॉलिंग प्रयत्न केला गेला. परफेक्ट टायमिंग नाही करू शकलेत. जर टायमिंग झाला असता तर नक्कीच मोठा स्ट्रोक आला असता. मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 13. प्रवीण चव्हाण थोडं संकटामध्ये आहेत. ते कुठेतरी उत्तर त्याला मात्र काढावं लागेल. खूप चांगलं ग्राफिकची टी शर्ट आपण पाहतोय. आज स्वतः परब साहेब इकडे उपस्थित होते. सर्वांचे लाडके पप्या दादा, सुधांशु पराब. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर खेळले गेले आणि काय फिल्डिंग केली गेली आहे. दिनेश, डेंजरस दिनेश. सो बॉल आतमध्ये ढकलला गेला. प्रवीण चव्हाण, अमित दोघं पण प्रयत्न करतात, बट बॉल म्हणेल तसा मात्र ट्रॅव्हल होत नाहीये. सो त्यासाठी मात्र झुंजावं लागेल. या बॉलवर फ्लिक केलं गेलं पुन्हा एकदा आणि एक सिंगल रन. कुठेतरी मोठा स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. या बॉलवर पण फुटवर्क चांगलं होतं. फटका पुन्हा एकदा फसलाय. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. सिंगल रन मिळेल. 1 to go. या बॉलवर खूप चांगली फिल्डिंग तिकडे. निलेश, क्या बात आहे. निलेशने बॉल स्टॉप केला. बॉल मागे जाऊन न दिलाय. सो कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर फिल्डिंग खूप चांगली. 17 रन झाली धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समोर झालाय. 12 चेंडूंनी मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 21 रनची गरज आहे. 12-21. पण प्रवीण चव्हाण आणि अमित असे बॅटर आहेत की इकडूनही मॅच जिंकू शकतात. 2-1 1-2. बॉलिंग साठी दिनेश. 12 बॉल 21. टर्मिनेटर कल्याणने पण चांगलं फाईट केलं. चला थोडं फास्ट खेळा टीम कल्याण. मित्रांनो
टीम टर्मिनेटर कल्याण त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो, वडाळा विरुद्ध कल्याण, कल्याण विरुद्ध वडाळा, मंगेश नारकर मित्रमंडळ वाय चषक. या बॉलवर दांडी उडवली गेली, परफेक्ट बॉल पाहिला गेला दिनेशचा आणि बॅटर अमितला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चांगल्या अंदामध्ये परफेक्ट स्टंप टू स्टंप बॉल टाकला गेला दिनेशने. त्यानंतर सेलिब्रेशन. तुषार सचिन येत आहेत. बघूयात पहिल्या इनिंगमध्ये सचिन बॅटिंग केली होती, पण या सचिन बघूयात कशा प्रकारे कामगिरी करेल. एक चांगली मॅच आहे. सचिन येतात बॅटिंग साठी. सो बघूयात कशा प्रकारे डावलतोय. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. खूप चांगली बॉलिंग दिनेश यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर थांबवलंय. नवीन बॅटर सचिन येतात. नो बॉल. पंचांनी दंडित केले गेला. टाकावा लागेल, पण खूप चांगली फिल्डिंग सचिनने. क्या बात आहे. सचिनने सचिनचा बॉल अडवला. तदनंतर 2 रन कंप्लीट केले गेले. 2 रन वाचवले सचिनने. वेल स्टॉप सचिन. बॅटिंगला सचिन, फिल्डिंगला सचिन. बॉल काउंट नाही. 19 रन झालेत. या बॉल देखील स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. खूप चांगला फटका सचिनच्या बॅटमधून 4 रन साठी. सो प्रॉपर फ्लिक केलं तिकडे. रन मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना टीम RM रेम्बो. स्कोर झाला इकडे आपण पाहिलं तर 23. या बॉलवर पण स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण प्रसादने तिकडे. क्या बात आहे प्रसाद. प्रसादच्या हातामध्येच प्रसाद आली असा बॉल पकडला. म्हणजे बघा, प्रसाद पण माहित नव्हतं की बॉल आला कधी, पकडला कधी. सर्व वाटलं की ढेंग्या खालून बॉल निघून गेला, पण भाई प्रसादने थांबवला. थोडं फास्ट खेळायचं आहे टर्मिनेटर कल्याण टीम प्लीज. पंधरा धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर पण आउट झाली गेली, पण इकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट.
मित्रांनो रेलिंग वर थोडा जो नका मित्रा तिकडे डीप स्क्युअर लेगला प्लीज भाऊ थोडं नवीन बॅटर सॅम्युअल येतात 15 रनची गरज आहे. वन टू गो. महत्वाचा बॉल असणार आहे. या बॉल देखील सॅम्युअलचा फटका फसला गेलाय आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता RM रेम्बो. गत वर्षीचा चॅम्पियन संघ आता कुठेतरी डगमगताना पाहायला मिळतोय. पण 6 बॉल 15 पण दोन्ही बॅटर अनुभवी आहेत. दोघांनी खूप चांगलं क्रिकेट खेळले त्यामुळे मॅच बनू शकते. सॅम्युअल पण आणि प्रवीण चव्हाण पण. बॉलिंग साठी वसंत बुआ एक चांगले खेळाडू आहेत. कल्याणचे अनुभव त्याच्याकडे पण आहे आणि क्रिकेटला खूप जवळून त्यांनी पाहिलंय. सो बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ओव्हर असणार आहे. 6 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. सहा बॉल 15 कोण एक मॅच जिंकेल. बॉलिंग साठी वसंत बुआ. पॉवर प्लेचं घोषित करत असताना अजित निकम सर रात हो गई है तो फैन चालू करो फिलिप्स. बॉलर नेम मित्रा बॉलर नेम बॉलिंग साठी वसंत. थोडं फास्ट खेळा. टाइमिटर कल्याण प्लीज. प्रत्येक ओव्हरला तुम्ही वेळ घेताय प्लीज मित्रांनो थोडं सहकार्य करा. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल प्लीज. प्रवीण चव्हाण पुढे मनामध्ये काय विचार चालू आहेत पण प्रवीण चव्हाणकडे खूप चांगले स्ट्रोक आहेत. कव्हर ड्राईव्ह आहे, समोर आहे, पॅडल स्वीप आहे, रिव्हर्स आहे. सो त्यांची बॅटिंग जवळून आम्ही पाहिली आहे. सो अनुभव त्यांच्याकडे. 6 बॉल 15. मॅच आवडली असेल 6 चेंडूमध्ये 15 रनची गरज आहे. RM रेम्बो त्यांच्या विरुद्ध टर्मिनेटर कल्याण. बेस्ट वर्सेस बेस्ट. वायकट्टा इज अ बेस्ट. बॉल व्हाईट बॉल. आता 6 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. मॅच क्लोज होताना पाहायला मिळते. सहा चेंडू आणि 14 रनची गरज आहे. थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे बॉल अडवला गेला. वेल स्टॉप. छान. 5 बॉल मध्ये आता 13 रनची गरज आहे. कोण जिंकणार कोण पुढे जाणार. स्ट्राईकला सॅम्युअल. चेंबूर टिळकनगरचा एक धडाकेबाज बॅटर. लास्ट इयर खूप चांगला खेळ केला होता सॅम्युअलने. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. रन सिंगल. सो मॅच 1 ने पुढे जाईल. स्कोर झालाय 26 रन. 4 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. एका दुसरी बाउंड्री आली तर मॅच अजूनही क्लोज होताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी प्रवीण. प्रवीणच्या नावात विन आहे. प्रवीण. सो टीमला विन करेल काय. या बॉलवर टॅप केलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि क्या बात है भाई. क्रिकेट में व्हॉलीबॉल. दिनेशने खूप चांगला बॉल. दिनेशने खूप चांगली म्हणजे बॉलिंग फिल्डिंग. तीन चेंडू 11 धावांची गरज आहे. मॅच आपण पाहिलं तर एक क्लोज होताना पाहायला मिळेल. एका दुसरी बाउंड्री आली तर मॅच मध्ये अजूनही येऊ शकते टीम. अरे 3 बॉल 11. सॅम्युअल हिस्ट्री क्रिएट करेल का.
या बॉलवर देखील मॅचेस किती गेले आणि आता समीकरण बदललं गेलं. सो टर्मिनेटर नामही टर्मिनेटर आहे. सो कल्याण टीमने चांगला परफॉर्मन्स केला. बाउंड्री आली जरूर, बट आता एक बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. पहा वसंतने, आणि या बॉलवर पण बाउंड्री आली, बट टार्गेट कल्याण संघ मॅच जिंकले. अभिनंदन, वेल प्लेड, हार्ड लक टीम RM रेम्बो. टर्मिनेटरने मात्र खूप चांगला परफॉर्मन्स केला. दिनेश सर्व बॉलिंग अटॅकने खूप चांगला होता. छानची फिल्डिंग. सो वेल प्लेड. विनिंग टीम मध्ये प्लेअर ऑफ द मॅच खूप चांगली बॅटिंग केली सचिनला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्यांनी एक तफी केला लावला. खूप चांगला